28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। हातनूरमध्ये हेमाडपंथी नागनाथ मंदिरात दीपोत्सव संपन्न, भाविकांची मोठी उपस्थिती। उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांच्या हस्ते महाआरती। सेलू तालुक्यातील हातनूर येथे हेमाडपंथी नागनाथ भगवान मंदिरात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र यात्रा महोत्सव व अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्री नागनाथ बारव तीर्थ दीपोत्सव साजरा करण्यात आला। सेलूचे उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांच्या हस्ते या दीपोत्सवाचा प्रारंभ झाला। महाशिवरात्र यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित श्रीची महाआरती उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांनी सपत्नीक पार पडली। यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्री बालासाहेब आंधळे, संरपच श्री महेंद्र गाडे, सदस्य एकनाथ काकडे, गोविंद शेळके, अंकुशराव शेळके, रमेश काकडे, लक्ष्मण बोराडे, नारायण निर्वळ आणि प्रकाश भांडवले उपस्थित होते। बारव तीर्थातील सुंदर रांगोळी व सजावटीसाठी वंसत आंधळे, विनोद आंधळे, सुनील काकडे, सुशांत गिरी, गणेश आबूज, भागवत काकडे, गजानन आंधळे, सुभाष सज्जन, परमेश्वर अद्रट, गोकुळ गोरे, विजय नरवडे आणि ज्ञानेश्वर आंधळे यांनी परिश्रम घेतले। वालूर पोलीस ठाण्याचे पोलीस बीट जमादार श्री जाधव साहेब, व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जयसिंग शेळके, भाजपा युवा तालुका सरचिटणीस तथा संजय गांधी निराधार समितीचे सदस्य श्री शुभम खंदारे, गावचे पोलीस पाटील श्री रामचंद्र पारवे उपस्थित होते। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। आरती ओवाळू सावरती ओवाळू देवी सत्य सागर मंत्र केले रामाचे प्रसिद्ध झाले। जय देव स्वामी आरती ओवाळू आवर्ती ओवाळू दुर्गा गुरुगौरा जय देव जय व्याकरण परपणीवर सुंदर मननारी पंचानन मनमोहन मन सुखारी शतकोटी वाचे उच्चारी समांतरी जय देव जय शंकर आरती ओवाळू आवर्ती ओवाळू दुर्गा गुरुगौरा जय देव कर्पूर करुणावरं संसारं सदा वसंतं प्रयामि देवं पायामि मनसा